अथर्व, भक्ती मिस, तुम्ही मुलांना सोडायला आलात? अहो काय करणार, शाळेच्या बसेसचा केवढा प्रॉब्लेम असतो, म्हणून म्हटलं आपणच सोडूयात. अहो मला फोन करायचा होता ना, मी आले असते. अहो ठीक आहे, तुम्हाला तुमची केवढी कामं असतात, पण तुम्हाला काय झालंय, बरं वाटत नाहीये का? नाही, ते थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून बांधलंय, बाकी काही नाही. पण थँक्यू सो मच. राधिका ताई, तुम्ही दरवेळी थँक्स का म्हणता? मी काय फक्त अथर्वची टीचर आहे का? त्याही पलीकडे आपल्या दोघींचं मैत्रीचं असं नातं आहे ना. तो तुमच्या मनाचा मोठेपणा. पण भक्ती मिस, तुम्ही शण्याच्या मैत्रीण असून सुद्धा तिच्यापेक्षा इतक्या वेगळ्या आहात ना. कुठे तुम्ही, कुठे ती? शनाया, खरंच सध्या कुठे असते ती आणि काय करते? ती तिच्या आई बरोबर असते. काय मध्यंतरी यांचा सगळा अपघात झाला, हे सगळंच विसरले. शण्याला सुद्धा विसरले. हो, मला रेवतीकडनं कळलं. पण राधिका ताई, आज पेरेंट्स टीचर मीटिंगला गुरुनाथ खूप ऍक्टिव्ह होते. काय? ते सगळ्यांशी इतकं चांगलं वागत होते आणि ते इनफॅक्ट असंही म्हणाले की शाळेने अजून खबरदारी घेतली पाहिजे, अजून जबाबदारीने वागलं पाहिजे, म्हणजे हे जे काही मुलं पळवून नेतात वगैरे या ज्या काही केसेस आहेत त्या कमी होतील. मागच्या वेळी नाही का अथर्व कसा पळून गेलेला, त्याबद्दल सांगत होते. असं म्हणाले ते? हो राधिका ताई, म्हणजे अथर्व हरवला होता हे त्यांना आठवतंय. अजून काय म्हणाले? अजून काय आठवते त्यांना? अगदीच असं नक्की काही नाही, पण ते असं म्हणत होते की अथर्व कसा हरवला, मग त्याला शोधण्यात सगळ्यांना किती त्रास झाला आणि मग फायनली एकदाचा तो कसा सापडला वगैरे वगैरे. राधिका ताई, कसला विचार करताय? हे बघा, गुरुनाथ इतकं चांगलं वागतायत ना, हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय, खूप बरं वाटतंय. त्यामुळे तुम्ही आता विदाऊट टेन्शन जगा आणि स्वतःची काळजी घ्या. बरं, आता मला उशीर होतोय, मी येते. थँक्यू. बाय बाय. अथर्व हरवलाय हे त्यांना आठवतंय, पण अथर्व तर शन्यामुळे हरवला होता. पण शन्या तर यांना अजिबात आठवत नाहीये. हा काळ ते विसरले होते असं म्हणतात ना, पण नाही विसरले. म्हणजे हे सगळं नाटक आहे. म्हणजे यांना शन्या आठवती, मधला सगळा काळ आठवतो. गुरुनाथ सुभेदार, हा पाठशिवणीचा डाव संपला. आता तुम्ही आणि मी समोरासमोर उभं राहायचं आणि या सगळ्या लोकांदेखत मी तुमचं खरं रूप उघडकीला आणणार. हे मी करणारच. तुमची गाठ आता माझ्याशी. बास झालं, खूप झालं आता. खूप सहन केलं, पण आता इतक्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. मी एकाही नात्याचा मान राखला नाही, ना तुमच्या संसाराचा, ना तुमच्या प्रेमाचा. या शन्यालाही तुम्ही त्रासच दिलाय. तिच्याशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही. जो माणूस स्वतःशीही प्रामाणिक राहत नाही त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नाही आता. पण तुमच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं, त्याची भरपाई तर मी करणारच. नाही तुम्हाला खलबत्त्यात घालून कुठलं ना, तर नाव नाही सांगणार राधिका सुभेदार. शनू बेबी, मी कुठेतरी वाचलं होतं की एकदा का डोक्यावर मार लागला ना, त्या ठिकाणी जर परत मार लागला ना, तर गेलेली मेमरी परत येते. हो यार मम्मा, अगं मी एका फिल्म मध्ये बघितलं होतं. मी पण कुठेतरी वाचलं होतं. मग आपण कॅरीला ना परत डोक्यावर मारायचाच बेत करूया. चालेल, प्लॅन करूया. ये मम्मा, यू द बेस्ट. येस, लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. मम्मा, मला भूक लागली. बरं, मी खिचडी केली आहे ना गरमागरम, ती खाऊया आपण. खिचडी? मला नको खिचडी, मला पिझ्झा किंवा बर्गर हवाय मम्मा. क्रेविंग होत आहे खूप. वा 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 वा, काय हवंय शनू बेबीला? पिझ्झा किंवा बर्गर. पिझ्झा बर्गर, व्हेरी गुड. चला या तिथे, चला. माझ्या कपड्यांना हात लावू नकोस. अगं मग पिझ्झा बर्गर आणणार कुठून? थोडे कपडे विकूया. तू स्वतःचे कपडे विक ना. अगं माझ्या कपड्यांना तेवढी किंमत नाही, तुझ्या कपड्यांना आहे. केल्या.
तू कुकिंग कर बरं जा. अगं कुकिंग पेक्षा पर्चेसिंग येतं मला. मी विकून आणतो. चल आपण जाऊ. मामाला सांग माझे कपडे घेऊ नकोस. अगं पण दुसरा काही उपाय आहे का यार? मम्माकडे एक सॉलिड प्लॅन आहे. नाही कसला प्लॅन अगं असं काय करतेस? गॅरीला तिकडे डोक्यावर काय नाही अरे म्हणजे मला तिला असं सांगायचं होतं पण आता खिचडी खातोय ना तर खिचडी खाता खाता ठरवू की गॅरीला कसं सगळं आठवेल. हा तुझं असं पाणी घेऊन येतं. खिचडी खाता खाता हा खिचडी खाता खाता आपण प्लॅन ठरवू की गॅरीला कसं सगळं आठवेल. खिचडी खाता खाता पाणी घेऊन ये. माझ्याशिवाय कुठला प्लॅन करायचा नाही हा तुम्ही दोघींनी. त्याशिवाय कसा प्लॅन होईल केड्या. केड्या मैं किधर हूँ? तुम इधर ही हो. हाय. चलो बेबी. हाय मामा. आहेस ना रे बाबा. मला वाटलं गेलास की काय. अरे वा शुद्धीवर आलास. मला वाटलं आम्हाला सोडून जातोय आता. तुम्ही तर तीच वाट बघताय मी कधी आयुष्यातून उठतोय ते. एवढ्या जोरात मारत का कधी कोणी? हा तुम्हाला वाटतं केड्याची कटकट मिटली की हे घर आपलं. पण हा केड्या एवढा लेच्या पेच्या नाहीये. तेच्या पेच्या नाही म्हणे. एक फटका काय मारला बेशुद्धच पडला. माझं सोडा तुम्ही तुमचं सांगा. तुमचं काय चाललं होतं हे? आमचं काय असं काठी हातात घेऊन. हा मी नाही मम्मा. तुम्ही काय काय चाललं होतं? का बरं मारलं तू मला? ए सन्या तुला माझ्या मैत्रीची शपथ आहे. मला सांग तू काठी घेऊन का मारलं मला? का मारलं ग? केड्या तू माझा बेस्टी आहेस ना. सो गॅरीला मारण्याची प्रॅक्टिस करत होतो. हा गॅरीला का मारणार होतीस? अरे यार तो आता सगळं विसरलाय ना. मग जिथे त्याला मार लागलाय तिथेच मारलं तर त्याला सगळं परत आठवेल असं आम्हाला वाटतं. अरे अरे तुम्ही दोघी डोक्यावर पडलात का? नाही अरे काय हो नाही करताय? हा फिल्मी प्लॅन कोणी केला होता? नक्कीच या मामाने केला असेल. मामा हो हिचाच प्लॅन होता. अगं असं होतं का कधी शनया? काहीतरीच काय तुमच्या या प्लॅन मध्ये मी मरता मरता वाचलो. सॉरी ना केड्या प्लीज. सॉरी ना. सॉरी म्हणते ना तुला आता. सॉरी अहो मला भूक लागली होती. मला वाटलं काहीतरी खायला द्या. तुम्ही मला मार खायला दिला. केडी बेटा आता शनू बेबी बाहेर जाईल आणि केडी बेटासाठी खाऊ घेऊन येईल. हा शनू बेबी गो. मी कुठनं खायला आणू यार? कुठलं पण आण. गो मम्मा मी लास्ट टाइम एका टेम्पल मध्ये गेलो होतो. तिथे मला खूप प्रसाद मिळाला होता. तिकडेच जाऊ. हा जा गो. गो तिला टेम्पल मध्ये प्रसाद मिळू दे. केडी बेटा आता शनू बेबी गेलीये आणि आता जाणार आणि केडीला. नवस बोलले होते ना गुरुजी. आज दर्शनाचा शेवटचा दिवस आहे. म्हटलं आज प्रसाद वाटप करूया. लाडू आणलेत बरं. आधी आपण पूजा करू आणि नंतर मग प्रसाद वाटप करू शकतो आपण. हा बाप्पा देवा तू सगळ्यांचं रक्षण करता आहेस. विघ्न हरता आहेस. हा लेकरांच्या संसारामध्ये आलेलं विघ्न दूर कर. लेकाला सुनेला नातवाला सुखी ठेव. मंगलमूर्ती गजानना सगळ्यांना सुखी ठेव. सुनबाईच्या आयुष्यात सगळं चांगलं करू दे. तिला आणखी यश मिळू दे आणि गुरुनाथला चांगलं वागायची अक्कल दे. तो खोटा वागत असेल तर त्याला शिक्षा केल्याशिवाय सोडू नकोस. देवा तुला तर सगळंच माहिती. तेव्हापासून काहीच लपून राहिलेलं नाही. बस आता हे सगळं निभावण्याची ताकद दे मला. जे खरं आहे ते सगळ्यांना कळू दे. माझे सुखाचे दिवस सुरू झालेत.
बस मला जे हवंय ते मी मिळवलं की या सगळ्या राम रगाड्यातनं सुटलो बुवा. देवा सगळं नीट होऊ दे बाबा. काय आहे? काय आहे? भूक लागली का? ऍक्च्युली लागलीये. हवाय का लाडू? पण तुम्हाला कुठे मिळाला लाडू? लाडू मंदिरात. आय न्यू इट. मला माहिती होतं मंदिरात काहीतरी खायला मिळणार. म्हणजे तिला असं वाटतंय की गॅरी नाटक करतोय, पण तो जर नाटक करतोय तर तो तुला का असं वागवेल? येस, म्हणजे त्याला ते 33 crores एकट्याला लंपास करायचे असतील ना, म्हणून तो असा वागत असेल तुझ्याशी. ठीक आहे, असं जर असेल ना तर आय एम रेडी टू हेल्प यू, आणि तू राधिकाला हेल्प कर. मम्मा आर यू शुअर? येस, आय एम शुअर. आपण दोघी मिळून राधिकाला हेल्प करूया, ओके? आणि गॅरीला धडा शिकवूया. ठीक आहे, मग मी राधिकाला थँक्यूचा मेसेज करते. सगळं तिने एवढं पाठवलं ना. येस. ओके. गुरुनाथ सुभेदार, आता तू बरोबर कात्रीत सापडलास. एकीकडे शनू बेबी आणि दुसरीकडे राधिका. तुला खरं बोलावंच लागेल, आणि एकदा का तुझं खरं रूप लोकांना कळलं ना की मग मी आहे आणि तू आहेस. शनू बेबीच्या अपमानाचा बदला मी घेणारच, आणि ते 33 करोडही. येस. जिंकला. 1 2 3 4 5 6. बघा आपल्यावरती 6 पॉइंट चढले. बरं किती दिवसांनी खेळत आहोत नाही आपण कॅरम. अगं आजकाल असले बैठे खेळ खेळतात कोण? हो ना. आपल्याकडे नागपूरला खेळायचं नाही का आपण? हो मग कॅरमच काय, पत्ते देखील खेळायचो. काय धमाल करायचो ना आपण, म्हणजे मजाच यायची. पण आता हे असे बैठे खेळ खेळण्यात तेवढी मजा नाही येत आहे. काऊन बरं असं बोलत आहे? तेव्हा ठीक होतं, पण आता म्हणजे घरात नुसतं कॅरम बिरम खेळत बसायचं म्हणजे काय अर्थ नाही ना. काऊन बरं असा गुरु बोलत आहेस तू? हा, आता बघ ना, वेळ जात नाही म्हणून आपण कॅरम खेळत बसलोय घरात. कधी कधी एवढा एकटेपणा येतो मला की रात्री मी एकटाच पत्ते खेळत बसतो. आता एवढा MBA झालोय मी, पण असं घरात बैठे खेळ खेळत बसणं म्हणजे ठीक आहे ना. मग एक काम कर ना, तू राधिकाला मदत कर ना ऑफिसमध्ये त्या जाऊन. अगं मला लाख वाटेल आई, तिने विचारलं पाहिजे ना. म्हणजे तू बोलला नाही का त्यासोबत? नाही, झाला होता ना आपला विषय, पण आता नंतर ती काही बोललीच नाही तर म्हणजे. ती बोलली नाही त्यासोबत? काऊन बरं राधिकाने असं केलं? अगं सरिता ती बोलली नाही म्हणजे त्याचा काही चुकीचा अर्थ काढू नकोस. ठीक आहे ना, मग मी बोलते ना त्यासोबत. ती पाहिली राधिका. राधिका इकडे 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 इकडे. ए अथर्व, इथे इथे बस. बा तिला बसू दे. आई मला एक महत्वाचा मेल करायचा आहे. अगं त्याहीपेक्षा महत्वाचं माझं काम आहे. तू बस तर. अगं आई बस ना. काय काय चालवलंय काय सरिता तू? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हो, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पहा बरं तुझ्या नवऱ्याकडे, पहा बरं. दिवसभर घरामध्ये बसलेला असते. पहा बरं, एवढा शिकला सवरलेला आहे, अनुभव गाठीशी आहे. हो ना. हो, नोकरी नाही. तू त्याला तुझ्या कंपनीमध्ये कामाला घे ना, त्या मदतीसाठी. तुझ्या कंपनीचा फायदाच होईल. उद्या या तुम्ही ऑफिसमध्ये, बघू आपण. हो. हा, पण राधिका आई, अगं फॉर्मॅलिटी वगैरे असते ना काही. असं कसं राधिका, इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय तू काही मला घेऊ नकोस तिथे. म्हणजे प्रॉपर इंटरव्ह्यू घे आणि मगच तुला काय हवा तो निर्णय घे, नाही का? पहा बरं कसं बोलत आहे. हो, देईन देईन, तू इंटरव्ह्यू दे. आई इंटरव्ह्यू तर द्यायला लागेलच ना. हा हा. हे अथर्व, आता बघा कशी क्वीन घेतो, बघच तू. हे बघ.
क्वीन घेतली. आता गेम माझाच आहे की नाही बघ असतो. मी हेल्प करायला तयार आहे. शन्या, वा शन्या, मी तर क्वीन घेण्याआधीच डाव जिंकले. वा, क्वीन घेतली की कव्हरही घ्यावं लागतं. हा घेतो ना, मग घेतो ना, कव्हर पण घेतो. अरे आई चला चला ठेवा क्वीन ठेवा परत. काय अथर्व? सुनबाई, आता होऊन जाऊ देत. खेळ एक डाव. क्या बात. वा बढिया. आहा क्या बात अथर्व, जिंकलोय. बस, 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 बस. वाव, किती सारं शॉपिंग केलं यार मी. मम्मा आता पार्लर मध्ये गेली. मी सृष्टीला कॉल करून सांगू का? म्हणजे तिला पण खूप शॉपिंग करता येईल. येस. हॅलो सृष्टी, कशी आहेस तू? ओके लिसन, अगं मी खूप सारं शॉपिंग केलंय. येस कर. कुठून? अगं पॅन्टलून्स मधून. पॅन्टलून्स मध्ये ग्रँड फॅशन सेल चालू आहे. हो, ग्रँड फॅशन सेल. अगं टॉप्स, कुर्तीज, ड्रेसेस, पॅन्ट, शूज, बॅग सगळं आहे. अगं अप टू 50% ऑफ आहे तिथे. हो, तू लवकर जा आणि खूप सारं शॉपिंग कर. ओके ओके, बाय. वाव, आता हा ट्राय करते. नो 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 मीन्स नो. मी त्या गुड फॉर नथिंगला तुला मदत करायला देणार नाही, कळलं? मम्मा अगं असं काय करतेस तू? तिला हेल्प करायला हवी आपल्याला. हे बघ ना, तर या गॅरीमुळे आपण उगाच लटकू. बेटर वे आपण तिचं ऐकूया. ऐकू म्हणजे काय? तू तिथे जाणार आहेस? नो शनू बेबी, नो. मी तुला तिथे एकटीला पाठवणार नाही. मी तुझ्या बरोबर येणार. ओके? तुला तिकडे यायचंच आहे कारण तुलाही तिथे काम करायचंय. पण शनू बेबी, राधिकाने आपल्याला फसवलं तर? मम्मा अगं नाही ती फसवणार आपल्याला. हे बघ, मी गुड फॉर नथिंगला खूप चांगलं ओळखते. ती जे म्हणते तेच ती करते. ती तिच्या शब्दाची पक्की आहे ग. सो बेटर वे आपण तिने जे सांगितलंय ते तिचं ऐकूया आणि तसंच करूया. शनू बेबी, पण आपण तिथे जाऊन करायचं काय? काय करणार म्हणजे मम्मा, तुला तर फक्त सोबत यायचंय. मेजर टास्क तर मला आहे. ओके, मलाच तिकडे जाऊन गॅरीकडनं सगळं बोलवून घ्यायचंय ना. ओ म्हणजे एक्झॅक्टली तू काय करणार आहे? हा राधिकाचा प्लॅन आहे. येस, हा राधिकाचा प्लॅन आहे. मम्मा ती खूप चिडली गॅरीवर आणि ती आता त्याला नाही सोडणार. सो बेटर वे आपण तिला हेल्प केली तर ती आपल्याला सेव्ह करेल ना. वाव शनू बेबी, एकदम इंटेलिजंट झालीस तुझ्या मम्मा सारखी. तुला काय करायचं काय नाही ते कळायला लागलं अगदी माझ्यासारखं. तसंही आता आपल्याकडे कुठला ऑप्शनच राहिला नाहीये. हो ना, आपल्याकडे ना जड घर आहे ना पैसा. म्हणूनच आपण राधिकाला हेल्प केली पाहिजे, म्हणजे ती आपल्याला सेव्ह करेल. आणि एकदा का गॅरीचं हे सिक्रेट तिच्यापाशी बाहेर पडलं ना की गॅरीकडे काहीच राहणार नाही. असंही काय राहिलंय त्याच्याकडे? त्याच्याकडे धड आता नोकरी पण नाहीये. बट मम्मा काय होईल ग गॅरीचं? गॅरीचं काय होईल? आता गॅरीची एकदम सुपर वाट लागेल. आज तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी विश्वास संपादन केलाय राधिका. आता बस मला एकदा इथे येण्याची तुझ्याकडून परवानगी मिळू दे, मग बघ काय करतो ते. तुझं इथलं अस्तित्वच संपवून टाकेन मी. अरे झाला इंटरव्ह्यू? हो बस. हो इंटरव्ह्यू झाला. तुला
आनंदने काही सांगितलं नाही का? बोलले ना, रादर सगळ्यांनीच सांगितलं. काय म्हणाले, म्हणजे काय रिॲक्शन्स होत्या त्यांच्या? चांगला झाला, खुश आहेत सगळे. नाही, मलाही छान वाटलं आणि गंमतही वाटली जरा. कसं आहे बघ ना, म्हणजे या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज मी घेतले होते ग, कोणी एकेकाळी. हा म्हणजे ती पानवलकर नाही, पण बाकीचे सगळे इतके नवखे होते ना तेव्हा. प्रत्येकाचे दिवस येतात, दिवस बदलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतातच की. हो, करेक्ट आहे. नाही पण आता सगळं नीट होईल. होपफुली. तुम्हाला 2 दिवसात जॉईन व्हायला लागेल. 2 दिवसात? नाही म्हणजे आज का नको? किती घाई आहे तुम्हाला पुढे जायची. नाही घाई असं नाही, पण कसं आहे ना, गोष्टी वेळेत घडलेल्या चांगल्या असतात. तेच, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ना. अजून काही दिवस आहेत घडी बसायला. कंपनीच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, थोडी कामं आहेत, ती झाली की 2 दिवसात जॉईन व्हा. ओके, थँक्यू. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव आणि काहीही गडबड झाली तर मला लगेच मेसेज कर. हाय रेवती. गुड फॉर नथिंगची वाट बघतेस ना? तोंड सांभाळून बोला. अजून तुझ्या जुन्या सवयी गेल्या नाही आहेत वाटतं. रिलॅक्स, ओके, चिल. अर्थात तुझ्यासारख्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा. एनिवे, राधिकानी सांगितलेला प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? तसंच कर. येस येस, आय नो. मी आहे तिच्या बरोबर, म्हणूनच जास्त काळजी वाटते. व्हॉट? हो, तुम्ही ऐकलं तेच बोलले मी. तुम्ही खूप चतुर बाई आहात. तुम्ही काहीही करू शकता म्हणा, पण शनाया, राधिकानी सांगितलंय तसंच करायचं. कुठलाही मूर्खपणा करू नकोस तिथे. 1 मिनिट. हॅलो. जरा जास्तच बोलतेस तू. नाही, आणि एक्स्ट्रा ऍडवाइजेस करायची गरज नाही आहे माझ्या शनू बेबीला. मी आहे तिच्या सोबत, कळलं? अहो, मी फक्त समजावलं तिला. एवढा राग येण्यासारखं काहीच नव्हतं. अल्टिमेटली आपल्याला गुरुचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचंय. या बरं, राधिकाच्या प्लॅन प्रमाणे आपल्याला एका मुलाची गरज होती, राईट? हाच तो मुलगा, रोहित नाव आहे त्याचं. हाय. हॅलो. बरं झालं शने आज वेळेत आली. तुमची ओळख झाली आहे ना रोहित? हो. ठीक आहे, हे आता थोड्याच वेळात पोहोचतील. तुम्ही तयार आहात? रेवती, सगळी तयारी झाली आहे ना? हो. तुमच्या मुलीला मी सगळं समजावून सांगितलं. माझ्या मते तुम्हालाही माझा हेतू कळला असेल. वॉडेवर. तुझा हेतू काय आहे ना, ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, कळलं? मी हे सगळं करते माझ्या शनू बेबीसाठी आणि तू हे सगळं करते स्वतःसाठी. मला फक्त गॅरीला त्याच्या केलेल्या चुकीचा जाब विचारायचा. तुम्हालाही? ठीक आहे, ते सगळं नंतर बघूया आपण. आता जे सांगितले ते नीट करा. निघा. मला पिझ्झा खाऊया सर्व. बस, हेच का तुझं फेवरेट रेस्टॉरंट? हो. व्हेरी गुड. कुठला पिझ्झा खाणार बोल? चीज पिझ्झा. अरे चीज काय नुसता खातो, व्हेज चीज पिझ्झा खा ना. अरे भाज्या खायला सांगितलं ना तुला. एक्सक्यूज मी. फक्त चीज पिझ्झा. अथर्वा, बरं ठीक, आम्हाला एक पिझ्झा द्या. ओनली चीज पिझ्झा ना? हा, ओनली चीज पिझ्झा. थँक्यू. दादा, तुम्ही काय खालाय? मी खाईन तुझ्यातलं थोडस. ओके, तू खा, पोटभर पिझ्झा खा. तू पण रिलॅक्स हो एकदम. यार, थँक्यू सो मच रोहित. आज तुझ्यामुळे किती दिवसांनी मी रेस्टॉरंट मध्ये आली आहे. इट्स माय प्लेजर. तुम्ही काय खाणार? ऑर्डर करा ना प्लीज. ऍक्च्युली मला काहीच नको. थँक्यू सो मच.
या दोघींसोबत हा तिसरा कोण आहे? याला आधी कधीच नाही पाहिलं. 2 कॉफी आणि एक सँडविच. सँडविच? या. 2 सँडविच. या. एक्सक्यूज मी. येस सर. वॉशरूम कुठे? जस्ट अ सेकंड. या. वाव, सो हँडसम. मला खूप आवडलंय. या ही इज माय न्यू बॉयफ्रेंड. शनू बेबी, मला तुझा हा न्यू BF खूप आवडलाय. बॉयफ्रेंड? सन्या, तुझं काय चाललंय? एक तर मी तिला ओळखही देऊ शकत नाही. सन्या, अगं मी डोक्यावर पडलोय, तू नाही. असं का वागतेस? हॅलो. ऑर्डर गेली ना? इट्स ओके. वेल रोहित, तुझे मॉम अँड डॅड काय करतात? माझे डॅड एका IT कंपनीचे CEO आहेत. वाव, IT इंडस्ट्रीचे CEO. वाव. अँड मॉम? आणि मॉम एका ब्युटी सलॉनची ओनर आहे. ब्युटी सलॉनची ओनर. म्हणजे मला सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आता फ्री मध्ये मिळतील. येस, डेफिनेटली. आणि इथे तुम्ही राहता? मी आता इथे एका पेंट हाऊस मध्ये राहतो. वाव. पण पुण्याला बंगला आहे माझा. वाव, बंगलो इन पुणे. का बाई राधिका अजून आली नाही? पहा बरं कुठे अडकली, किती उशीर झालाय. आई पहा आल. का बाई कुठे होती तू? हा, इतका उशीर काऊन बरं झाला? ते रेवती मला भेटली मध्ये, मग आम्ही एकत्रच आलो. फोन तरी करायचा होतास का नाही? आता पहा बरं, पावसा पाण्याचे दिवस आहेत, घरातल्या लोकांना काळजी वाटते का नाही? राधिका, मीही निघते. सुबोधचा फोन आला होता. गुरु कुठे आहे? अगं नाही, अथर्वला सोडलं त्याने आणि नंतर लगो गेला, तो आलाच नाही वापस अजून. कुठं आहे तो? आई येतील ना ते. अथर्व घरी आलाय ना? हो ना, अथर्व आला. बरं झालं ना, आता यापुढे तू आणि गुरु दोघही सोबत याल, हो का नाही? बरं वाटते बाई. गुरुलाही नोकरी लागली, आता त्याचं सगळं कसं एकदम मार्गी लागेल. आपल्या घरातली मुलं सुखी असली का नाही की घरातल्या सगळ्यांना आनंद होते. पाय, आई वडील खुश असते, लहान मुलं बाळ खुश असते, नाही? सगळं आता व्यवस्थित होईल. पा तुझा आणि गुरुचा संसार सुखाचा होईल, नाही? आई, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ उतार येतातच. काय जे चढ उतार? आता तर सगळं एकदम सरळ सोट होते. पाय, गुरु आता नोकरी करत आहे, तू त्याला नोकरी दिली, निदान तो नोकरीला तरी लागला का नाही? आता तो तुझ्यासोबत राहील, तुझ्या कंपनीला मदत करेल. सगळं तुझ्यामुळे झालं बरं राधिका. तू त्याला नोकरी दिली, खरंच नशीबवान आहे. पहा मा गुरु, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. चल, चहा म्हणते मी तुझ्यासाठी. ये. नाही, नको आई, मी करेन. बा, मग मी जरा मंदिरात जाऊन येऊ का? आरतीची वेळ झाली ना, लगोलग येते पण. हा, चाल. आईंचं खूप प्रेम आहे यांच्यावर. जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. ये, बस, ये, बस. आईंचं ना आंधळ प्रेम आहे गुरुवर. ज्या दिवशी त्यांचा विश्वास तुटेल ना, तेव्हा त्यांना कळेल. तू तुटायचा तेव्हा तुटेलच. पण रेवती, ते दिवस मला असं वाटायचं की एखाद्या माणसाला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली
त्याला ती समजली तर त्या चुका सुधारण्यासाठी त्या माणसाला एक संधी दिली पाहिजे. पण आज मात्र असं नाही वाटत. आज माझी खात्री पटली, यांना कितीही संधी दिली ना तरी यांच्यात कधीही सुधारणा होणार नाही. माझा विश्वास बसलाय यावर. त्याला तेवढीही मुभा द्यायची नाही. राधिका, एकदा हे प्रकरण सगळ्यांसमोर आलं ना की सरळ पोलिसांच्या ताब्यात देतात. मग पोलीस बघतील काय करायचं ते. नाही ते तर होईलच, यांना शिक्षा होणारच. पण यांना शिक्षा मी देणार माझ्या पद्धतीने. आणि कोणत्याही शिक्षेपेक्षा ना शब्दांचा मार अधिक लागतो. तो माणसाच्या मनावरती ओरखडे काढतो. मी यांना यांची जागा दाखवून देणार आहे. आता इतके दिवस गोड गोड बोलून छान वागून यांनी आम्हाला यातना दिल्या. आता ही वेळ यांच्यावर येणार. मी त्यांना यातना देणार आहे. आणि या सगळ्यात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केलं ह्याचा अर्थ असा होत नाही की त्याने तिला विकत घेतली. फक्त तू ठाम राहा. वर येते यांना मी शिक्षा देणारच आहे. बास झाला, आता खूप झालंय. मला आता या दुष्टचक्रातनं स्वतःला, माझ्या कुटुंबाला, राधिका मसालेला बाहेर काढायचं. त्यासाठी मी यांना शिक्षा देणार. गुरुनाथ सुभेदार, आता तयार राहा. काही झालं तरी तुम्हाला शिक्षा होणार.